नवनियुक्त नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी कार्यभार स्वीकारला, सर्वांगीण विकासाचा निर्धार व्यक्त। नवनियुक्त नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी आपला पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच पत्रकार परिषद घेऊन आपली पुढील कार्ययोजना सविस्तरपणे मांडली आहे। या परिषदेत त्यांनी स्वच्छता, मूलभूत सुविधा, शिक्षण आणि गोदावरी स्वच्छतेपासून ते स्मार्ट ट्रान्सपोर्ट प्रकल्पापर्यंत विविध विषयांवर आपले विचार मांडले। मूलभूत सुविधांवर भर दिलाय। आयुक्त मनीषा खत्री यांनी सांगितले की स्वच्छ पाणी, लसीकरण, शिक्षण आणि मूलभूत सुविधांचा दर्जा उंचावणे हे माझ्या कामाचे प्राथमिक उद्दिष्ट आहे। नागरिकांचा फीडबॅक घेऊन त्यांच्या गरजांनुसार कार्य करणार आहे। यासोबतच त्यांनी मागील काळात सुरू असलेल्या प्रकल्पांना गती देऊन निधीच्या मर्यादेत एक काम पूर्ण करण्याचा निर्धार व्यक्त केलाय। तर प्रशासनातील बदल आणि शिस्तबद्ध कामकाजावरही भर। आयुक्त खत्री यांनी कामाच्या प्रक्रियेत सुधारणा करण्याचा मानस व्यक्त केलाय। त्या म्हणाल्या, कामाचे डेस्क कमी करून थेट मी स्वतः कामांवर लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करणार आहे। कामांना शिस्त लागली पाहिजे यासाठी ई-ऑफिस प्रणाली सुरू करण्याचा मानस आहे। शासनाच्या उपलब्ध सॉफ्टवेअरचाच वापर केला जाईल, जेणेकरून आयुक्त बदलल्यावर सॉफ्टवेअर बंद होण्याची समस्या उद्भवणार नाही। गोदावरी स्वच्छता आणि अतिक्रमण हटाव प्राधान्याच्या यादीत। गोदावरी स्वच्छता हा एक महत्त्वाचा विषय असल्याचं नमूद करत त्यांनी यासाठी विशेष उपाययोजना राबवण्याचा निर्धार व्यक्त केलाय। यासोबतच अतिक्रमण कारवाई सुरू ठेवताना टपरीधारकांसाठी नियोजन करून त्यांना पर्याय उपलब्ध करून देण्याची भूमिका देखील त्यांनी मांडली आहे। स्मार्ट ट्रान्सपोर्ट आणि चांगल्या रस्त्यांवर लक्ष। शहरातील ट्रान्सपोर्ट व्यवस्थेला प्राधान्य देत त्यांनी सांगितले की स्मार्ट ट्रान्सपोर्ट पर्याय निर्माण करण्याचा प्रयत्न राहील। चांगले रस्ते कसे राहतील यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे। तर कुंभमेळा आणि भूसंपादनावरही विशेष लक्ष। आगामी कुंभमेळ्यासाठी विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केलाय। तसेच भूसंपादनाशी संबंधित प्रकरणाबाबतही शासनाला वेळेवर माहिती देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। इंदूरच्या पुढे नाशिकला नेण्याचा संकल्प। त्यांनी इंदूरच्या स्वच्छतेच्या मॉडेलचा दाखला देत सांगितले, इंदूरपेक्षा चांगले शहर बनवणे हे माझे उद्दिष्ट आहे। नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि प्रशासनाच्या सहकार्याने हे उद्दिष्ट साध्य करू। समन्वय आणि अहंकार रहित काम करण्याचा त्यांनी निर्धार केलाय। त्यांनी जिल्हाधिकारी तसेच इतर अधिकाऱ्यांशी समन्वय ठेवून कोणताही अहंकार न ठेवता काम करण्याचा निर्धार व्यक्त केला। मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन घेऊन मी आपले चांगले काम करणार आहे असे त्यांनी सांगितले। तर नोकर भरती, अतिक्रमण आणि नवीन प्रकल्पांचा आढावा। नोकर भरतीच्या प्रस्तावाबाबत फॉलोअप घेऊन ती प्रक्रिया पूर्ण केली जाईल असेही त्यांनी सांगितलंय। तसेच प्रस्तावित आणि सुरू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेऊन त्यांना गती देण्याचं आश्वासन दिलंय। शहरासाठी सर्वांगीण विकासाचे धोरण। आपल्या कामकाजाच्या शेवटी त्यांनी नमूद केले की मला मिळालेली संधी योग्यरित्या उपयोगात आणून नागरिकांसाठी बेस्ट काम करणार आहे। कमी वेळेत प्रभावी कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न राहील। टार्गेट आहे की आपल्याला नाशिकला म्हणजे खूप भरपूर स्कोप आहे नाशिकमध्ये इम्प्रुव्हमेंटचा। स्वच्छता दृष्टीने ऑलरेडी म्हणजे एक मला केला नाशिकला म्हणजे लोकल फीडबॅक घेणार आणि त्यातून आम्ही करणार प्रायोरिटी डिसाईड करणार की कुठे काय काय इम्प्रुव्हमेंट आपल्याला पाहिजे आणि ते प्रायोरिटी डिसाईड करून मग आपण जे सांगितलं की आपल्याला पावर डेलिगेट करायचे, तुला काम फास्ट झाला पाहिजे। मला असं वाटतं जर आपण काम फास्ट सुरू केला तर आपोआप भरपूर कंपनी बंद होऊन जातात। तसं सिटिझन सेंट्रिक पद्धतीने आपल्याला जायचं आहे। आणि आपली जी गोष्ट आहे की ते जॉबशी बद्दल त्याचं माझ्या वेळेस मला सांगतो करता माझं असं म्हणणं आहे की आपल्याला ते थोडे पॉझिटिव्ह आउटकम पुढे आम्ही जाणार आहोत साठी करू शकणार आणि माझी आउटपुट म्हणजे माझा जे आउटलुक आहे ते पण पॉझिटिव्ह ठेवणार। मागे काय झालं त्यांनी मला माहितच नाही शकतो, जसं जसं मागे समोर येईल तसं तसं आपण म्हणू। पण माय प्रायोरिटी इज टू लुक ॲट द पॉझिटिव्ह आणि पुढे बेस्ट कसं करायचे ते वेकन्सीज आहे आणि नवीन अतिक्रमणासाठी पण आपला प्रस्ताव केलेला आहे। तर हे शासनाकडून फॉलोअप करून आम्ही करून घेणार। तसा शासनाकडून फॉलोअप करण्यासाठी आम्ही आहोत, आपले रोजी साहेब आहे, बाकीचे पण सेक्रेटरी सर पण खूप रिस्पॉन्सिबल आहे। तर होपफुली ही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकणार हे शासनाची मदत असते। 169 टॉयलेट, रोड, स्ट्रीट लाईट ही 4 सर्व्हिसेसवर आम्ही खूप भर देऊन काम करतो। तर आपण शासनाचे आदेश आहेत जसे की
चालू करणार आणि काम पण चालू आहे. जोपर्यंत काम चालू राहणार तोपर्यंत थोडासा तिथे लोकांना अडचण होणारच आहे. माझा प्रयास हाच आहे की जिथे म्हणजे काम चालू असल्यामुळे ट्रॅफिक जाम होत आहे तिथे आपण याच्यामध्ये जेवढ्या ताकदीने आपण काम करू शकतो तेवढं आम्ही करणार. सगळे ठेकेदारांना सगळी इन्स्ट्रक्शन जाईल की कामामध्ये काहीही डिले आम्ही टॉलरेट करणार नाही आणि क्वालिटी आणि टाइमली डिलिव्हरी हे माझे प्रायोरिटीचे विषय राहणार सगळे बांधकामावर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.